मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया एक अशा व्यक्तीबद्दल जे हॉकीच्या मैदानात जादूगार, समाजकारणात तरबेज आणि संविधान सभेत गरीब जनतेचा आवाज असे हे त्रिखंड पंडित जयपाल सिंग मुंडा. जयपाल सिंग मुंडा यांचा जन्म आजच्या झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील टकरा गावात 3 जानेवारी 1903 मध्ये आई राधामुनी आणि वडील अमरूपहान यांच्या पुढे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात वेगळीच चमक होती. शिक्षणात हुशार, खेळात अफाट वेगवान. ब्रिटिश काळात मोठं शिक्षण घेणं खूप कठीण होतं, पण जयपाल सिंग यांनी हे शक्य करून दाखवलं. त्या काळात त्यांच्या गावच्या परिसरात म्हणजेच टकरा गावात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात शाळांची निर्मिती केली होती. जयपाल सिंग यांनी 1908 मध्ये सेंट पॉल प्रायमरी स्कूल टकरा येथे प्रवेश घेतला. तिथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी 1911 मध्ये सेंट पॉल इंग्लिश स्कूल रांची येथे प्रवेश घेतला. त्या शाळेमध्ये अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून जयपाल सिंग यांची प्रसिद्धी झाली. जयपाल सिंग जितके हुशार होते तितकेच ते नम्र व शिस्तप्रिय सुद्धा होते. सेंट पॉल इंग्लिश स्कूल रांची येथील प्राचार्य फादर केनन क्रॉसग्रेव यांनी जयपाल सिंग यांच्यातील प्रतिभा आणि नेतृत्व गुणामुळे त्यांना आपल्यासोबत इंग्लंडला घेऊन गेले. 1922 मध्ये सेंट जॉन कॉलेज ऑक्सफर्ड येथून त्यांनी मॅट्रिक परीक्षा पास केली. शिक्षणासोबतच त्यांना खेळातही रुची होती. कॉलेजमध्ये असताना ते हॉकी नियमित खेळू लागले. कॉलेज आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हॉकी या खेळाचे व्यावसायिक टुर्नामेंट भरवले जात होते. या टुर्नामेंटमध्ये त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून व्यावसायिक हॉकी टीमचे नेतृत्व केले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या हॉकी टीममधले ते सर्वाधिक प्रतिभाशाली खेळाडू होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या हॉकी या खेळामध्ये अत्यंत मानाचा ब्लू हा किताब मिळणारे ते पहिले भारतीय विद्यार्थी ठरले. ऑक्सफर्डमध्ये राहत असताना ते ब्रिटिश पत्रपत्रिकांमध्ये खेळ या विषयावर लिहू लागले. विशेषतः हॉकी या खेळाच्या संदर्भात त्यांचे विश्लेषण व सूचना अत्यंत समयोचित आणि वाचकांना आकर्षित करणाऱ्या असायच्या. त्यामुळे ते स्तंभकार म्हणून लवकरच नावलौकिक झाले. 1928 मध्ये ॲम्स्टरडॅम या शहरात ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते आणि याच वेळी भारतीय हॉकी टीमचे कॅप्टन म्हणून जयपाल सिंग यांची निवड करण्यात आली. भारतीय हॉकी टीममध्ये खेळण्यासाठी जयपाल सिंग यांनी ICS म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस सारख्या सन्मानाच्या आणि मोठ्या पदाचा त्याग केला. ॲम्स्टरडॅम शहरामध्ये हे ऑलिम्पिकचे सामने सुरू होते. जयपाल सिंग यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय हॉकी टीम सेमीफायनलपर्यंत यशस्वी झाली. याच वेळी टीमचे मॅनेजर AB रोझिएट्स आणि कॅप्टन यांच्यात फायनल जिंकण्याच्या दृष्टीने जयपाल सिंग यांनी मांडलेल्या डावपेचाला मॅनेजरने नाकारल्यामुळे त्यांच्यात गंभीर वाद निर्माण झाले आणि यामुळे अगदी शेवटच्या मॅच प्रसंगी जयपाल सिंग यांना कॅप्टनपद सोडायला भाग पाडले. तरी कॅप्टन नसताना जयपाल सिंग यांनी आपल्या खेळाडूंना जिंकण्यासाठी काही टिप्स दिल्या आणि भारतीय टीम फायनलमध्ये हॉलंड विरुद्ध 3-0 मॅच जिंकली. भारतीय हॉकी टीमला सुवर्णपदक मिळाले. 1929 मध्ये सेंट जॉन कॉलेज इंग्लंड येथून अर्थशास्त्रात MA ची पदव्युत्तर पदवी मिळवली. MA झाल्याबरोबर त्यांना बर्मा सेल कंपनीने सिनियर एक्झिक्युटिव्ह पदावर कलकत्त्यात नियुक्त केले. कलकत्त्यात राहत असताना त्यांची ओळख तारा मुजुमदार या तरुणीसोबत झाली. 15 जानेवारी 1932 रोजी तारा मुजुमदार आणि जयपाल सिंग यांचा विवाह संपन्न झाला, परंतु हा विवाह अधिक काळ टिकू शकला नाही. 1934ला मध्य आफ्रिकी देशातील अचिमोटा कॉलेज गोल्ड कोस्ट घाना येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1936 मध्ये जेव्हा परत आले त्यावेळी त्यांना बिकानेर येथील राजघराण्यांनी वसाहत मंत्री आणि राजस्व आयुक्त या पदावर नियुक्त केले. त्यांची काम करण्याची पद्धत पाहून त्यांना बिकानेर स्टेटचे विदेश सचिव या पदावर प्रमोशन करण्यात आले. 20 जानेवारी 1938 रोजी जयपाल सिंग आदिवासी महासंघ या संघटनेचे सदस्य झाले आणि नंतर संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. याच वेळी जयपाल सिंग यांनी या संघटनेच्या माध्यमातून आदिवासींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध राजनैतिक आणि सामाजिक लढाई लढण्याचा निश्चय केला. 1946ला भारतीय संविधान सभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत जयपाल सिंग बिहार प्रांतातून निवडून आले. I thank you for giving me out as representing the Aboriginal community of Choto Nagpur. I wanted to say a few words to congratulate Dr. Rajendra Prasad, especially on behalf of the tribal members of this Constituent Assembly. So far as I have been able to count, we are only 5. We are millions and millions, and we are the real owners of India. It has recently become the fashion to talk of quit India. I do hope this is only a stage for the rehabilitation, for the resettlement of the real people of India. Let the British quit, then after that, all the later comers, later intruders quit. Then there will be left behind only the Aboriginal people of India.
We are indeed very glad that we have Dr. Rajendra Prasad to be the permanent chairman of this assembly. We tribals feel that as he belongs to a province where there is in the southern portion of it the most compact aboriginal area in the whole of India perhaps, that we, in presenting our case, will at least get a sympathetic hearing from him. I do not wish to say anything about his merits. They are already too well known. But let me end by saying that we hope the rest of the House, while he is giving us his sympathy, will also reciprocate with him.